तर रामकृष्ण हरी मंडळी, चला तर आज मस्तपैकी देवपूजा झालेली आणि सकाळची कामं आवरली की लगेच पाहता सगळं आवरलं की स्वयंपाकाची तयारी करावी लागते. आणि किती भाज्या घरात असल्या तर आपण काय करावं प्रश्न पडतो. तर चला म्हणलं आता हरभऱ्याचा सीझन, हरभऱ्याची सुगी आमच्याकडं संपत आलेली आणि कोणी हरभरा म्हणतंय, कोणी चणा म्हणतंय. तर चला म्हणलं मस्तपैकी आपण चण्याची भाजी करू म्हणलं आज. तर भाज्या आहेत घरात, पण चला म्हणलं त्यासाठी मी काय केलं, रात्री चणे भिजू घातले होते. तर मस्तपैकी तर भिजलेत, तरी पण सकाळी आम्ही 1-2 शिट्ट्या काढलेल्या आहेत, कारण छान मऊ शिजले ना. म्हणजे मग अशी जर फोडणी टाकली ना भिजलेल्याची तर भाजी लवकर शिजत नाहीत, म्हणून मी शिट्ट्या काढल्यात, उकळून ठेवलेले आहेत. पण आज काय झालं, सुनबाई म्हणलं आज तुम्ही भाजी करायचं नाही, आज मी करणार आहे म्हणलं माझ्या पद्धतीनं, तुम्ही आराम बसा ना, थोडासा व्हिडिओ शूट करा म्हणलं. आणि तर चला म्हणलं मग आज मी भिजवून शिजवून सगळे ठेवलेले तयारी करून, पण आज सुनबाई करणार आहे तिच्या पद्धतीनं. तर चला तर आपण पाहूत आता ती कशा पद्धतीनं करते काय. तर चला तर मग आपण तयारी करू. तर त्यासाठी काय केलं, हे कुकरला शिट्टी लावून चांगले उकडून चणा ठेवले होते डब्यामध्ये, सगळी तयारी केली होती. तर तिनं काय केले, कांदा घेतला वाळलेला, खोबरं घेतलं, लाल तिखट घेतलं, मसाला घेतला आणि धना पावडर घेतली, प्रवीण मसाला घेतला, असे 2-4 नमुन्याचे मसाले घेतले, लसण घेतला आणि मस्तपैकी म्हणजे आज माझ्या पद्धतीने छानपैकी करते. कोथिंबीर भरपूर घेतली आणि मी नाही का वर्षभराच्या साठवणीसाठी असा कांदा भरपूर असा 5-10 किलो चिरून वाळवून व्यवस्थित ठेवत असते आणि थोडासा गरम करत असते, म्हणजे आळीजाळी लागत नाही. तर तिनं काय केलं, म्हणजे आज मी वाळा कांदाच वापरणार आहे म्हणजे चणाला. तर म्हणलं ठीक आहे, मला तुझ्या पद्धतीने करणार, म्हणलं कर कशी. तिनं थोडंसं काय केलं, तेल वगैरे टाकलं आणि त्याच्यामध्ये हे वाळा कांदा जे होता तर थोडासा वाळा कांदा घेतला आणि ते थोडासा परतून घेतला, म्हणजे लालसा असा ब्राऊन कलर होईपर्यंत तिनं छानपैकी असा मस्त परतून घेतला. आणि त्यामध्ये थोडेसे खोबऱ्याचे तुकडे टाकले, ते पण थोडेसे तेलात परतून घेतले आणि परतून घेतल्याच्या नंतर हे काय केलं, मग बाजूला काढलं आणि तिनं काय केलं, गॅसवर भाजी केलेली होती. म्हणलं चला म्हणलं आज एखाद्या दिवस पोरीसोरीच्या पद्धतीनं. तर मग ते कांदा, खोबरं आणि लसण, मी साल न काढता लसणाच्या पाकळ्या टाकते कधी पण, आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकली मिक्सरमध्ये आणि त्याची काय केली तिनं अशी पेस्ट करून ठेवली, म्हणजे बारीक करून ठेवली पावडर. तर मिक्सर लावलं लगेच तिकडं. म्हणजे आज म्हणजे मला तुमची काही मदत नको, आज माझ्या पद्धतीनं करते. म्हणलं चला ठीक आहे म्हणलं. तर चला तिनं मिक्सरमधून ही पेस्ट काढून घेतली पूर्ण आणि पेस्ट काढल्याच्यानंतर ज्या कढईमध्ये आपण कांदा परतून घेतलेला होता ना, तर त्याच कढईमध्ये तिनं काय केलं, फोडणीसाठी तेल घातलं फोडणीसाठी. आणि चणा नाही का नुसा भिजवला नाही चांगला, मी कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या लावून ठेवलेला होता, मग छान मस्त चांगल्या शिजल्या जाते. तर त्यासाठी पाहिजे फोडणीसाठी तेल घातलेले. तेल आपल्या याच्यानुसार घालायची, कमी जास्त असं काही हे नाही. तेल घातल्याच्यानंतर त्यात थोडंसं जिरं घातलं आणि जिरं घातल्याच्यानंतर जे कांदा, खोबरं आणि जे कोथिंबीर होती ना पेस्ट केलेली, आधी तिनं लसूण असं चांगला आरडभोबड ठेसला आणि लसूण टाकला फोडणीमध्ये आणि त्याच्यामध्ये जे होते काढलेली मिक्सरच्या भांड्यामध्ये ते कांद्याची पेस्ट, तर ती टाकली. ती टाकल्याच्यानंतर चांगलं असं परतून घेतलं छानपैकी आणि लालसर अगोदरचं चांगलं परतलेलं होतं, तरी पण आणखी तेलात परतलं. पुन्हा नंतर तिने थोडासा कढीपत्ता घातला त्याच्यामध्ये. तर चला म्हणलं आपण आज पोरी सोनीला पण कधी पण त्यांच्या हातची चव बघूत म्हणलं. तर चला, तसं तर ती भाज्या खूप छान करते. मी फक्त रेसिपी पुरत्या हे अशा भाज्या करते आणि रेसिपी पुरत्याच नाही तर दररोज खाण्यासाठी पण भाज्या करतो आम्ही दोघी. ते करते कधी मी करते. तिने त्याच्यामध्ये थोडंसं परतल्यानंतर मसाला, हळद टाकली, कोणते 3-4 नमुन्याचे मसाले होते म्हणजे तिने घेतलेले थोडे. तर ते पूर्ण सगळे मसाले पण टाकले आणि तिखट मसाला समजा आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकतो आपण. धना पावडर पण टाकली तिनं आणि कोणता प्रवीण मसाला, कोणते मसाले ते टाकले तिनं. छानपैकी सगळा मसाला असा मस्तपैकी परतला आणि त्यानंतर जे मिक्सरचं भांडं होतं ना आपण काढलेलं, तर ते भांडंच विसरून काय केलं तिनं, चांगलं परतल्याच्यानंतर भांडं विसरून थोडंसं पाणी त्याच्यामध्ये शिजण्यासाठी, मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी घातलं आणि छानपैकी असा मसाला मस्तपैकी शिजून घेतला. आणि छान मसाला शिजला ना की नंतर मग भाजी पटकन हे होते. तर तेल सुटेपर्यंत शिजवायला पाहिजे, मसाला भाजीला चव येते. त्या चवीनुसार मीठ टाकलं मंडळी आणि मीठ टाकल्याच्यानंतर मस्तपैकी छान असा भाजीचा स्वाद येऊला. तर बघा त्यात आपली उकडलेली हरभरे घातले, हरभरा म्हणते कोणी चणा म्हणते. तर चला तर मंडळी तिने भाजी तयार केली, इकडे पोळ्या भाकरी तयार झाले चालू होतं. तर चला तर मंडळी मस्त कशी वाटली आजची चण्याची माझ्या सुनेच्या हातची रेसिपी. तर चला तर छोटासा मिनी ब्लॉग आवडल्यास जरूर कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर
लाईक करा, शेअर करा, न विसरता सबस्क्राईब करा. आणि वरून भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकली, छानपैकी भाजीचं चव झालं. चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.